नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 45. रात्रीचं जेवण झाल्यावर सगळे आपापल्या घरी निघून गेले. रुक्मिणी सदनमध्ये निशिगंधा, पुरुषोत्तम, शेखर, अनु, नक्षत्रा गप्पा मारत बसले होते. शेखर, मला तरी वाटतं तुम्ही आता मुंबईला शिफ्ट व्हावं, म्हणजे आपण सगळे एकत्र राहू, पुरुषोत्तम म्हणाले. बाबा, वाटतं तर मलाही तेच, पण इथला बिझनेस अजून म्हणावा तसा सेट झाला नाही, शेखर म्हणाला. शेखर, शिर्के इंडस्ट्रीबरोबरच तुला आता माझा बिझनेससुद्धा सांभाळायचा आहे, त्यामुळे त्याचप्रमाणे विचार कर आणि कामाला वेग आण, पुरुषोत्तम म्हणाले. बाबा, मला तुमच्याकडून बरंच काही शिकायचं आहे. मी अजून नौका आहे ह्या क्षेत्रामध्ये. मला बिझनेसमधले छक्के पंजे अजून कळत नाही. एक सर्वसामान्य नोकरी करणारा मी एकदमच बिझनेसमॅन झालो, पण माझी मेंटॅलिटी अजूनही कुठेतरी एखाद्या मिडल क्लास माणसाप्रमाणे आहे. कुठलीही मोठी रिस्क घेताना मी बराच वेळा विचार करतो. काय बरोबर, काय चुकीचं हे समजायला मला वेळ लागतो बाबा. बिझनेसमधले बारकावे मला जवळून बघायचे आहेत, शेखर म्हणाला. डोंट वरी शेखर, तू माझा मुलगा आहेस, ह्या पुरुषोत्तम गीतेचा मुलगा आहेस. पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो असं म्हणतात ना, तसंच तुझंही होणार आहे. काही दिवसातच तू कसा पारंगत होतो ते बघ. आणि माझं म्हणशील तर तुला शिकवण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे. तुला माझ्यापेक्षा मोठा आणि सक्सेसफुल बिझनेसमॅन झालेलं बघायचं आहे मला, पुरुषोत्तम म्हणाले. हो बाळा, मलासुद्धा आता तुमच्याशिवाय करमणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही मुंबईला शिफ्ट व्हा. तुम्हाला आमच्याबरोबर राहायचं नसेल तर आम्ही जबरदस्ती करणार नाही. आमच्याबरोबर राहायचं की नाही राहायचं हा तुमचा निर्णय असेल. फक्त तुम्ही आमच्या जवळ आहात एवढंच आमच्यासाठी खूप झालं. तुझे लहानपण मला बघता आले नाही, पण हृदयाचे लहानपण मला बघायचं आहे. तिच्यात तुला मोठं होताना पाहायचं आहे, निशिगंधा म्हणाल्या. हो आई, मी प्रयत्न करतो. मलासुद्धा तुम्हाला सोडून राहता येणार नाही. एवढ्या वर्षांचं प्रेम मला तुमच्याकडून हवं आहे. स्वतःचे खूप लाड करून घ्यायचे आहेत मला तुमच्याकडून, शेखर भाऊक होऊन म्हणाला. आणि मलासुद्धा, अनु म्हणाली. हो ग, तुझेसुद्धा लाड करू आम्ही. आमची सून नाही तर आमची मुलगी आहेस तू, निशिगंधा अनुच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. नक्षत्राचे डोळे भरले होते. पुरुषोत्तमची नजर तिच्यावर पडली. तू का रडत आहेस, पुरुषोत्तमने विचारलं. काही नाही, नक्षत्रा रडक्या आवाजात म्हणाली. तुला पण लाड करून घ्यायचे आहेत ना, पुरुषोत्तम म्हणाले. हो, नक्षत्रा नाक वर ओढत म्हणाली. मग असं रडून लाड करून घेतात का कोणी, पुरुषोत्तम म्हणाले. नाही, तिने डोळे पुसले. नक्षत्रा, काही दिवसांनी तुझं लग्न होईल. थोडेच दिवस तर तू आमच्याबरोबर असणार आहेस, त्यामुळे बिनधास्त न लाजता मोकळ्या मनाने माहेरपण एन्जॉय कर. आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर असू, पण हे जे थोडे दिवस असतात ना लग्नाच्या अगोदरचे, ते खूप खास असतात. ह्या दिवसांमध्ये हवं तेवढं लाड करून घे आमच्याकडून. जे पाहिजे ते हट्टाने घे, निशिगंधा म्हणाल्या. हो आई, नक्षत्रा म्हणाली आणि तिने निशिगंधाला मिठी मारली. मला कधी वाटलं नव्हतं की मला माझी फॅमिली मिळेल. मी कधी कुणाला आई बाबा म्हणेल. तुमच्यामुळे मला आईवडिलांचं प्रेम काय असतं ते समजलं. तुमच्यामुळे माझं हॅप्पी फॅमिलीचं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही माझं कन्यादान करणार ना, नक्षत्राने भरलेल्या डोळ्यांनी विचारलं. हो तर, का नाही करणार. आम्हाला तर देवाचे आभार मानावे लागतील की त्यांनी आम्हाला न मागता मुलासोबत एक मुलगीसुद्धा दिली, पुरुषोत्तम म्हणाले. देव असं कन्यादानाचं पुण्य सगळ्यांनाच नाही देत. आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला ते भेटत आहे, निशिगंधा म्हणाल्या. चला आता रडणं बंद करा, अनु म्हणाली. निशी, तुझं फायनल आहे ना, तू अनु आणि नक्षत्राबरोबर येणार आहेस, पुरुषोत्तमने विचारलं. हो, माझं फायनल आहे. पुन्हा पुन्हा विचारून माझा निर्णय बदलणार नाही, निशिगंधा पुरुषोत्तमला चिडवत म्हणाली. बरं, ठीक आहे मग. चला आता झोपूया, सकाळी मला लवकर उठायचं आहे, पुरुषोत्तम म्हणाले. बाबा, लवकर म्हणजे किती वाजता, अनुने विचारलं. तुम्ही झोपेतून उठायच्या अगोदर मी मुंबईत असेल, पुरुषोत्तम म्हणाले. म्हणजे, शेखरने विचारलं. म्हणजे असं की मी सकाळी 5 वाजताच उठतो, तेव्हाच माझं आवरून मी निघून जाईल, पुरुषोत्तम म्हणाले. बाबा, एवढ्या लवकर जाणं गरजेचं आहे का. सावकाश आवरून नाश्ता करून जा, अनु म्हणाली. नाही बाळा, वेळेत ऑफिसला पोहोचलं पाहिजे. माझ्या काही महत्त्वाच्या मीटिंग आहेत उद्या, पुरुषोत्तम म्हणाले. बरं ठीक आहे, पण जाताना आम्हाला उठवा, न भेटता जाऊ नका, शेखर म्हणाला. हो बाबा, आम्हाला भेटून मगच जा, अनु आणि नक्षत्रा दोघी एकत्र म्हणाल्या. ठीक आहे, पुरुषोत्तम म्हणाले. चला आता झोपा, उशीर झालाय खूप, नक्षत्रा म्हणाली. प्रिन्सेस केव्हाच शेखरच्या खांद्यावर झोपी गेली होती. त्याने तिला अनुच्या रूममध्ये नेऊन बेडवरती झोपवलं. गुड नाईट, त्याने अनुच्या कपाळावर ओठ टेकवले.
गुड नाईट. अनुने देखील त्याला गुड नाईट विश केलं. शेखर रूममधून बाहेर निघत होता. शेखर, अनुने त्याला आवाज दिला. हां. शेखर मागे वळला. शेखर, मला तुझ्याशी बोलायचं आहे, अनु म्हणाली. हो बोल ना, शेखर म्हणाला. शेखर, तू खरंच मुंबईला शॉपिंगसाठी येणार नाहीस, अनुने विचारलं. अनु, अगं खरंच नाही जमणार मला. खूप कामं रखडली आहेत. नाहीतर आलो नसतो का मी, शेखर तिला समजावत होता. मला भीती वाटते शेखर एकटीला जायला, अनु म्हणाली. अगं पण तू एकटी कुठे आहेस? आई आणि नक्षत्र आहेतच की. सोबत शिवाय आपली पूर्ण फॅमिली आहे, शेखर म्हणाला. शेखर, मला त्या मुंबईची खूप भीती वाटते. त्या झगमगाटीमध्ये मी पुन्हा हरवणार नाही ना शेखर. मला मुंबईला जायच्या नावानेच भीती वाटत आहे. खूप काही हिरावून घेतलं आहे त्या मुंबईने माझं, अनु शेखरला मिठी मारत म्हणाली. अनु, काळजी करू नकोस. आता तू कुठेच हरवणार नाहीस. तुझा हात मी माझ्या हातात घट्ट पकडून ठेवला आहे. तू जिथे कुठे असशील तुझ्याबरोबर हा शेखर तिथे असेल, शेखर म्हणाला. तरीही माहीत नाही, माझं मन तयार होत नाही शेखर. असं घाबरून कसं चालेल अनु? आणि प्रश्न फक्त एकाच दिवसाचा आहे. जास्त विचार करू नको. आणि आपण मुंबईला शिफ्ट झाल्यावर मी नेहमीच तुझ्याबरोबर असेल, शेखर तिच्या पाठीवर थोपटत होता. प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरून तो तिला नेहमी तिच्याबरोबर असेल असा विश्वास देत होता. मला सगळं कळतंय शेखर, पण एक अनामिक हुरहुर लागली आहे जीवाला. माहीत नाही, मन खूप सैरभैर झालं आहे माझं. मुंबईला जायच्या विचारानेच पोटात गोळा आला आहे माझ्या. त्या गर्दीत तुझा हात सुटणार तर नाही ना शेखर? मला तुझ्यापासून लांब नाही जायचं. इथेच असंच तुझ्या मिठीत राहायचं आहे मला, अनु मिठी घट्ट करत म्हणाली. हो अनु, आणि मी सुद्धा तुला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव ना शोना. काहीही झालं तरी तुझा हात नाही सोडणार मी, शेखर म्हणाला. शेखर, मला आता लवकरात लवकर तुझी व्हायचं आहे. मला आता तुझ्यापासून लांब नाही राहायचं, अनु म्हणाली. ठीक आहे, मी बाबांबरोबर बोलतो. नक्षत्राची एंगेजमेंट झाली की लगेच आपण लग्न करू, शेखर म्हणाला. खरंच, अनु खुश होत म्हणाली. हो खरंच. आता तरी खुश आहेस की नाही, शेखरने विचारलं. हो, खूप खुश आहे मी, अनु हसत म्हणाली. मग मला स्वीट हवा आहे, शेखर म्हणाला. शेखर, तिने त्याच्या हातावर चापट मारली. अरे यार, मी स्वीट मागितलं होतं, तू तर मारत आहेस मला. मला नको अशी मारकुटी बायको, शेखर म्हणाला. काय म्हणालास? मी मारकुटी आहे? अनुने त्याला ढकललं. नाही तर काय, मारतेस काय, ढकलतेस काय, आणि प्रेम ते तर बिलकुल करत नाहीस, शेखर निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. ते ऐकून अनुचे डोळे पाण्याने डबडबले. ए वेडी, मी मस्करी करत होतो, शेखर तिला जवळ घेत म्हणाला. मी शब्दात नाही सांगू शकत एवढं जास्त प्रेम आहे माझं तुझ्यावर. प्रेम तर खूप छोटा शब्द आहे. मी तर तुझी पूजा करते. परत माझं तुझ्यावर प्रेम नाही हे मस्करीतसुद्धा बोलू नको शेखर. एक वेळ मी श्वास घ्यायचा बंद करेल, पण तुझ्यावरचं माझं प्रेम कमी नाही होणार, अनु रडक्या आवाजात म्हणाली. सॉरी ना शोना, माफ कर मला, शेखरने हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ठीक आहे, इट्स ओके, अनु नाकवर ओढत म्हणाली. गुड नाईट, झोप आता, आणि नको ते विचार करू नकोस, शेखर तिला बाजूला करत म्हणाला. पण ती त्याला अजूनच बिलगली. अनु, अगं खरंच मी फक्त मस्करी करत होतो ग. जाऊन झोपून घे, सकाळी लवकर उठायचं आहे ना, शेखर म्हणाला. गुड नाईट म्हणत तिने त्याला सोडलं आणि त्याचा चेहरा उंजळीत पकडत टाचा उंच करत तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि पटकन बाजूला झाली. शेखर तर डोळे मोठे करून तिच्याकडेच बघत होता. हे काय होतं, शेखर हसत म्हणाला. तुझं स्वीट, अनु लाजत चेहरा उंजळीत लपवत म्हणाली. तुला नीट देता नाही आलं, थांब मीच घेतो, म्हणत त्याने तिचे हात खाली घेतले. शेखर, जा ना, उशीर होतोय, मला उद्या लवकर उठायचं आहे, ती त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला लांब करत होती. सॉरी, पण शेखरला अपूर्ण काम केलेलं आवडत नाही, तुला माहीत आहे ना, शेखर मिश्किलपणे हसत म्हणाला. शेखर म्हणत तिने लाजत त्याच्याच छातीत तिचा चेहरा लपवला. आय लव्ह यू अनु म्हणत शेखरने तिचा चेहरा हनुवटीला धरून वर केला आणि हलकंच तिच्या ओठांना त्याच्या ओठात घेतलं. तो तिला हळूवार किस करत होता. मग तिने सुद्धा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. आवेग वाढत गेला आणि शेखर तिला रफली किस करायला लागला. दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते. जेव्हा श्वास कमी पडायला लागले तेव्हा अनुने त्याच्या छातीवर हलकंच हात प्रेस केले आणि शेखरने तिला सोडलं. शेखर तिच्याकडे अनामिष नजरेने बघत होता. त्याने तिला एकदा त्याच्या मिठीत घेतलं
आणि तिच्या कपाळावर किस करून तो बाहेर गेला. खुशीतच जाऊन बेडवर आडवा झाला, पण आता त्याची झोप पळाली होती. फक्त अनुचा लाजरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. इकडे अनुची सुद्धा तीच गत होती. तिच्या झोपेने तर आज सुट्टीच घेतली होती. इकडे मनीष बेडवर पडल्या पडल्या नक्षत्राची आठवण काढत होता. आजचा दिवस आणि टेरेसवरचा प्रसंग आठवून एकटाच गालातल्या गालात हसत होता. नकू, कधी एकदा आपलं लग्न होतंय आणि कधी तू माझ्या मिठीत येतेस असं झालं आहे मला. रोज रात्री तू समजून ह्या उशीला कवटाळून झोपतो यार मी, मनीष उशीला छातीशी लावत म्हणाला. नक्षत्र ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. शिट यार, ही झोपसुद्धा येत नाही, काय करू मी. डोळे बंद केले की मनीषचा चेहरा दिसतोय मला. दुपारी कसा बघत होता माझ्याकडे, त्याची नजर मला अजूनही माझ्यावर जाणवते. त्याचा स्पर्श मी अजूनही फील करत आहे. कधी हा दुरावा संपणार मनीष? लवकर मला तुझ्याबरोबर घेऊन जा ना. आता मला तुझ्यापासून दूर नाही राहावंसं वाटत. नक्षत्रा मोबाईलमधल्या मनीषच्या फोटोकडे बघून बोलत होती. आज 4ही जणांना झोप येत नव्हती. मिलनाची आस जी लागली होती चौघांनासुद्धा. सगळं वादळ शांत झालं होतं आणि आता त्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते. सकाळी पुरुषोत्तम 5 वाजताच आवरून बसले होते. पुरू, काय झालं, असे का बसला आहात? तुम्हाला निघायचं आहे ना? मग मुलांना आवाज देऊ का? निशिगंधाने विचारलं. नाही नको, 5च वाजले आहेत. रात्रीसुद्धा बिचारे उशिरा झोपले आहेत. त्यांची झोप होऊ दे, मी थोडा उशिरा गेलो तरी चालेल, पुरुषोत्तम म्हणाले. तुमचं तर मला कधी कधी काही कळतच नाही. लवकर जायचं आहे म्हणून आवरून बसलात आणि आता तुम्हाला मुलांना उठवायचं नाही, निशिगंधा म्हणाली. अगं, बिझनेसमॅन जागा झाला आहे, पण माझ्यातल्या बापाला त्यांच्या मुलांना झोपेतून जागं करावंसं वाटत नाही आहे. शिवाय तेवढा अजून थोडा वेळ तुझ्यासोबत घालवता येईल, असं म्हणत पुरुषोत्तमने निशिगंधाला जवळ ओढलं आणि मिठीत घेतलं. पुरू, तुम्ही कधी सुधारणार? निशिगंधा लटक्या रागात म्हणाली. सुधारायला मी कुठे बिघडलो आहे? पुरुषोत्तमने विचारलं. बिघडला नाहीत तर हे काय चाललं आहे तुमचं? निशिगंधा म्हणाली. ह्याला बिघडणं नाही, प्रेम करणं म्हणतात मॅडम, आणि माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, पुरुषोत्तम मिठी घट्ट करत म्हणाले. तुमचं आपलं काहीतरीच, निशिगंधा लाजली. तू अशी लाजलीस ना की खूप सुंदर दिसतेस. आता तर जाणं कॅन्सल करावंसं वाटत आहे मला, पुरुषोत्तम म्हणाले. पुरे झाला हा पंचटपणा पुरू, नाहीतर फटके मिळतील, निशिगंधा म्हणाली. असं कोण वागतं नवऱ्याबरोबर? पुरुषोत्तम म्हणाले. मी वागते, कारण मला माहिती आहे माझा पुरू मला कधीच चुकीचं समजणार नाही. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, निशिगंधा तिचे दोन्ही हात त्यांच्या गळ्यात गुंफत म्हणाली. दोघेही बोलत होते तेवढ्यात दरवाजावरती टकटक आवाज आला. आई बाबा, शेखरचा आवाज आला. हो, आत ये ना बाळा, निशिगंधा म्हणाली आणि पटकन पुरुषोत्तमपासून बाजूला झाली. आम्ही डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला? अनु आत येत म्हणाली. नाही नाही, मी निघतच होतो आता, पुरुषोत्तम म्हणाले. बराच वेळ झाला तुम्ही आवाज नाही दिलात म्हणून आम्हीच आलो बघायला, शेखर म्हणाला. तुम्ही झोपला असाल म्हणून तुम्हाला उठवायला नको म्हणत होते हे, निशिगंधा म्हणाली. वाटलंच मला, म्हणूनच आम्ही इथे आलो. त्याच्या पाठोपाठ नक्षत्रसुद्धा तिथे आली. अगं, तू सुद्धा उठलीस, पुरुषोत्तम म्हणाले. हो मग, मी केव्हापासून वाट बघत आहे, पण कोणाचीच हालचाल जाणवली नाही म्हणून म्हटलं एकदा आईलाच विचारावं, नक्षत्र म्हणाली. त्यावर निशिगंधा आणि पुरुषोत्तमने एकमेकांकडे बघितलं. इकडे वडील मुलांची झोप मोड होऊ नये म्हणून उशीर होत असून सुद्धा थांबले होते, तर तिकडे वडील आपल्याला न भेटता जाऊ नये म्हणून मुले पहाटेच उठून बसली होती. मनातल्या मनात आपण किती लकी आहोत हे निशिगंधा आणि पुरुषोत्तम बोलत होते. बरं चला आता, तुम्ही सगळे उठलाच आहात तर मी पण निघतो. बाय, आणि एकमेकांची काळजी घ्या. चला येऊ मी, पुरुषोत्तमने विचारलं. हो बाबा, व्यवस्थित जा आणि पोचल्यावरती फोन करा, शेखर म्हणाला. हो नक्की, निशी येऊ मी, काळजी घे, पुरुषोत्तम म्हणाले. बाबा, तुम्ही तुमची काळजी घ्या, आईचं टेन्शन घेऊ नका, आम्ही उद्या येताना घेऊन येऊ आईंना, अनु खाली उतरत म्हणाली. हो, उद्या घेऊनच गेलं पाहिजे आईला, नाहीतर बाबा आपल्याला घरात घेणार नाहीत, हो ना बाबा, नक्षत्र हसत म्हणाली. हो, ते तर खरंच आहे, पुरुषोत्तमसुद्धा हसून म्हणाले आणि जाऊन गाडीत बसले. शेखर, अनु, नक्षत्रा, जा जरा आराम करा, रात्रीसुद्धा उशिरा झोपलात तुम्ही, पुरुषोत्तमची गाडी गेटमधून बाहेर पडल्यावर निशिगंधा म्हणाली. हो आई, तू सुद्धा आराम कर आणि बाबांचा फोन आल्यावर मला कळव, शेखर म्हणाला. पुरुषोत्तमला जाऊन 10 मिनिटंसुद्धा झाली नव्हती, पण निशिगंधाला रूममध्ये अजिबात करमत नव्हतं.
ती बाहेर आली आणि एक फेरफटका मारून ती पुन्हा तिच्या रूममध्ये गेली. आंघोळ वगैरे आवरून ती खाली आली तोपर्यंत 7 वाजून गेले होते. निशिगंधाने शेफच्या मदतीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. रात्रभर जागे असलेले जीव परत झोपल्यामुळे जरा उशिराच उठले होते. अनुची नजर घड्याळावर पडली. अरे बापरे, आज उठायला उशीरच झाला. शेखरच्या उठायच्या आत नाश्ता बनवला पाहिजे. विचार करतच अनुने तिचे केस वर बांधले आणि कपडे घेऊन ती बाथरूममध्ये गेली. तिचं आवरून ती घाईघाईने किचनमध्ये गेली तर निशिगंधा अगोदरच किचनमध्ये उभी होती. आई सॉरी, मला जरा उठायला उशीरच झाला, पण तुम्ही कशाला काम करत आहात? तुम्ही जाऊन बाहेर टेबलवर बसा, मी तुमच्यासाठी चहा टाकते, अनु ओढणी कमरेला बांधत म्हणाली. माझा चहा झाला आहे आणि नाश्तासुद्धा रेडी आहे, त्यामुळे तू गडबड करू नकोस, निशिगंधा म्हणाल्या. आई कशाला हे सर्व करत बसलात, मी केलं असतं हो, अनु तोंड बारीक करत म्हणाली. अनु राहू दे ग, रोज तर तूच बनवतेस ना, एक दिवस माझ्या हातचा नाश्ता खा, तेवढंच शेखरसाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळेल मला, निशिगंधा म्हणाली. आई सेंटी होऊ नका ना, शेखर खुश होईल बघा तुमच्या हातचा नाश्ता खाऊन, अनु म्हणाली. मला झोप येत नव्हती म्हणून मीच हट्टाने नाश्ता बनवला. तुमचा हा शेफ मला कशालाच हात लावू देत नव्हता. मला म्हणतो कसा, तुम्ही काम केलं तर सर आणि मॅडम मला कामावरून काढून टाकतील, निशिगंधा हसत म्हणाली. सॉरी मॅडम, पण मोठ्या मॅडम ऐकतच नव्हत्या, मी त्यांना खूप वेळा नाही म्हटलं, शेफ घाबरत म्हणाला. बघ अजूनसुद्धा घाबरतोय हा, निशिगंधा हसत म्हणाल्या. ठीक आहे, कोणी नाही ओरडणार तुम्हाला, अनुने त्याला दिलासा दिला. आई आता तुम्ही बाहेर बसा, तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? मी लगेच बनवते, अनु म्हणाली. चहा चालेल मला, निशिगंधा म्हणाल्या. ठीक आहे आई. तिने 2 मिनिटातच छान अद्रक आणि गवती चहा घालून कडक चहा बनवला. 2 कपांमध्ये चहा गाळून ती चहा घेऊन बाहेर गेली. दोघींनी चहा पिता पिता इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. तोपर्यंत नक्षत्रासुद्धा बाहेर आली.